म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की मराठा आरक्षण जर कोण देऊ शकतं आपल्याला किंवा मराठ्यांना योग्य न्याय जर कोण देऊ शकतं तर ते फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंच आपल्याला देऊ शकतात। बाकीच्यांनी नुसता आपला मराठा समाजाचा वापर हा राजकारणासाठी करून घेतलाय। ज्यांच्या हातामध्ये एक काळ असा होता की ज्यांच्या हातामध्ये राज्य होतं, काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल, त्यांच्या हातामध्ये पूर्ण राज्य होतं, पूर्ण केंद्र सरकार होतं। त्या काळामध्ये थोडा जरी निर्णय मराठ्यांसाठी केला असता तर आज जे वातावरण चिघळले हे चिघळलं नसतं। आज जे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये अगदी तुतू मेमेचं जे झालंय हे प्रत्येक जण जे एकामेकाला असं आपण करतो की माझं काय काढून घेतात का, अशा ह्याच्यामध्ये आज समाज एकामेकाच्या समोर जायला लागले। हे जर त्यावेळेला त्या काळामध्ये काँग्रेसनं राष्ट्रवादीनं त्यावेळेला जी अखंड राष्ट्रवादी त्यावेळेला होती यांनी जर त्यावेळेला बसून हा निर्णय घेतला असता आणि काही प्रमाणात तरी मराठा समाजाला न्याय दिला असता तरी आज मराठा समाजाची मुलं ही एवढी म्हणजे संघर्षामध्ये किंवा एवढ्या टोकाच्या भूमिकेमध्ये गेली नसती, ही वस्तुस्थिती आहे। पण ते केलं नाही का तर आपल्याबद्दल तेवढा विचार करण्याची कोणाची तयारी नव्हती मराठा समाजाची, लक्षात घ्या। आज आपल्याला या सरकारने ईबीसी दिलं, आज ईबीसीचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर होतोय, आपल्या लक्षात येत नाही पण आज ईबीसीचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतोय। आपल्याकडं आज देवेंद्रजींनी आपल्याला सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने आपल्याला 10% आरक्षण आपल्याला परत केलं नाही। त्यामुळे या गोष्टी आहेत, याचा विचार आपण केला पाहिजे। भावनेला हात घालण्याचा सध्या जो विषय चाललाय म्हणजे शेवटी पक्ष फुटले काय झालं हे ठीक आहे, पण शेवटी पक्ष का फुटले हो मला तुम्ही सांगा। आज मी काम करतोय, आज माझ्याबरोबर समजा माझा जवळचा सहकारी आहे, मी त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही, त्याच्या अडचणीत जर मी समजून घेतल्या नाहीत किंवा तो काय सांगतोय हे मी ऐकलंच नाही तर किती दिवस तो माझा सहकारी माझ्याबरोबर राहणार आहे। कधी ना कधी तो म्हणणारच आहे ना की बाबा तुम्ही आमचं काय ऐकत नाही, आमच्याकडे काय बघत नाही, आमचा आम्ही मार्ग दुसरा धरला। मग तसंच झालं, तसेच पक्ष फुटले। त्याच्यामध्ये काय वेगळं म्हणजे वेगळं दाखवण्याचं चित्र दाखवण्याचा विषय काय नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे। तुम्हाला तुमची लोक जी आहेत ती तुम्हाला सांभाळता आली नाहीत, ती तुमचा पक्ष सोडून दुसरीकडे गेली आणि त्यांची वेगळी चूल मांडली। ह्याच्यामध्ये म्हणजे पक्ष फुटला हे बोलण्याचा आणि त्याच्यावर मतं मिळवण्याचा काय संबंध आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। शेवटी राजकारण आहे, आपण म्हणतो ना निवडणुका साम दाम दंडभेद सगळं वापरून करायचं असतं। राजकारणामध्ये चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय साम दाम दंडभेद सगळं वापरलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय मागं पडायचं नाही। शेवटी आपला विजय झाला पाहिजे, शेवटी हे महत्वाचं आहे।